सायंटिफिक आणि टेक्नॉलॉजिकल जे ज्या वेळेला स्थापन झाली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेला मिरज नगरपालिकेचं जे काही संकुल होतं त्याच्यातून मिरज नगरपालिकेचं काम चालायचं, सांगली नगरपालिकेचं काम सांगलीच्या नगरपालिकेतून चालायचं आणि कुपवाडमधून चालायचं. तर एक सेंट्रलाइज चांगल्या पद्धतीचे अद्ययावत ही इमारत असावी की ज्याच्या माध्यमातून आपल्या या मोठ्या वाढत्या शहराचं एक शहराला शोभेल असं चांगलं एक ऑफिस असावं या दृष्टीनं आपण या मध्यवर्ती केंद्र या सांगली मिरज महानगरपालिका मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी म्हणून आपण त्याचं प्लॅन्स वगैरे तयार करून देणार आहेत. आपल्याला माहिती आहे की कलेक्टर ऑफिसच्या शेजारी जागा जी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे बांधायचं आहे. मिरज हे पहिल्यापासून आपण ज्याला वैद्यकीय पंढरी म्हणून अशा पद्धतीचं त्याची ओळख आहे. जे जवळजवळ 140-150 वर्षापासून मिशन हॉस्पिटल तिथं स्थापन झालं आणि त्यानंतर तिथं ज्या मोठ्या प्रमाणामध्ये मेडिकलचं एक हब तयार झालेलं आहे ते आता सांगलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि एक मेडिकल सेंटर हे सांगली मिरज कुपवाड हे बनावं ज्या अन्वये बाहेरची मंडळी मेडिकल टुरिझमसाठी म्हणजे नुसतं भ्रमंती असं नाही तर मेडिकलच्या उपाय योजना आपल्यावरती शस्त्रक्रिया असतील किंवा बाकीचे उपाय असतील ते करून घेण्यासाठी म्हणून या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावे आणि आपल्या भागातले मोठे जे धंदे आहेत म्हणजे त्या पद्धतीनं वाढावे तर त्यासाठी म्हणून एक सांगली हे मेडिकल हब करण्याच्या दृष्टीनं हे आम्ही प्रयत्नशील राहू. त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे उदाहरणार्थ मेडिकल वेस्टेजचं डिस्पोजल असेल तर ते प्रॉपर आणि चांगल्या पद्धतीनं करण्याच्या दृष्टीनं आपल्याला सुविधा पुरवाव्या लागतील, दळणवळणाची साधनं व्यवस्थित करावी लागतील. या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आपण मेडिकल हब हा आम्ही करणार आहे. ज्या एक बससेवा जी आहे तर ती बससेवा ही आता एस टीच्या माध्यमातून ही केली जाते. आपण जर पुण्याला जर गेला PMT आहे, पिंपरी चिंचवडला गेला तर PCMT आहे, मुंबईला जर गेला तर बेस्ट ही आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर अशा पद्धतीची आपल्या शहराची सुद्धा एक व्यवस्था असावी, वाहतुकीची व्यवस्था असावी, बसची व्यवस्था असावी. यासाठी म्हणून आपण लवकरात लवकर एक 28 बसेस या येणार आहेत आणि त्यासाठी म्हणून आपली महानगरपालिका हे एक चांगल्या पद्धतीचं एक यंत्रणा ही या ठिकाणी राबवायच्या दृष्टीनं आपले प्रयत्न राहणार आहेत. इलेक्ट्रिक व्हेकल्स मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्या भागामध्ये येऊ पाहत आहेत. आता मला वाटतं आपण प्रत्येकजण त्याच्याशी आपण आपल्याला माहिती आहे की आपले जे काही 2 व्हीलर्स असतील, 3 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील ते इलेक्ट्रिक व्हेकल्स व्हायला लागले. पण ह्याच्या सगळ्यात मोठी अडचण जी असते ती चार्जिंगची अडचण असते आणि या चार्जिंग स्टेशन हे अपुरे असल्यामुळं की जितकी प्रगती 2 व्हीलर्सची व्हायला पाहिजे, ई व्हेकल्सची व्हायला पाहिजे, इलेक्ट्रिकल व्हेकल्सची व्हायला पाहिजे तेवढी होत नाही आहे. त्या दृष्टीनं आपल्याकडे चार्जिंग स्टेशन जास्तीत जास्त कशा होतील यासाठी म्हणून आपण प्रयत्नशील आपण आहोत. त्याचबरोबर आपले ज्या काही झोपडपट्टी आपल्या भागामध्ये आहेत तर त्या झोपडपट्ट्यांना एक परमनंटली ज्याला आपण एक स्लम रिहॅबिलिटेशन सेंटर्स म्हणून अशा पद्धतीनं स्लम रिहॅबिलिटेशन मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येईल हे आमचा हा विचार निश्चितपणानं आहे. आपला सांगलीमध्ये जे बाहेरून येणारे जे काही मार्ग आहेत ते सगळे शहराच्या आतून जातात. शहराला तशा अर्थानं रिंग रोड नाही, पूर्णपणानं ज्याला चक्कर सडक म्हणू असं अशी चक्कर सडक नाही आहे. त्यामुळं जी बाहेरून येणारी आणि बाहेरच्या बाहेर बायपास होणारी आता काही प्रमाणामध्ये जो सोलापूरहून रत्नागिरीला जाणारा जो रोड आहे तो काही प्रमाणामध्ये आपण मिरजला बायपास करून आपण तो केलेला आहे. पण त्याच पद्धतीनं आता पुण्याकडून सांगलीला किंवा कोल्हापूरला जाणारी जी काही वाहतूक असेल तर ती मात्र आपल्याला शहरामधूनच जाते. तर ती आपल्याला कशा पद्धतीने डायव्हर्ट करता येईल आणि एखादा रिंग रोड आपल्याला करता येतोय काय आपल्या नियोजनामध्ये त्याचीसुद्धा पाहणी ही आपण करण्याचा प्रयत्न. आज सांगलीमध्ये जर आपण बघितलं तर बाजार जो आहे तो आठवड्याचा बाजार हा दर आठवड्याला वेगवेगळ्या ठिकाणी हा भरतो. निश्चितपणानं तिथल्या लोकांच्या ज्या काही त्याच्यासाठी सुविधा होतात म्हणजे त्यांना लोकांना ते उपयोगी आहे. पण एक शहराचं स्वच्छता आपण जर विचार केला
त्याचबरोबर एकंदरीत ज्या खायच्या वस्तू आहेत त्या कशा पद्धतीनं ती विक्री झाली पाहिजे याचा विचार जर केला तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं आधुनिक भाजी मार्केट असेल, मटण मार्केट असेल, फिश मार्केट असेल तर हे होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून आमच्या निश्चितपणानं आमचे प्रयत्न राहणार आहे. एक जो कुत्र्यांचा एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक विषय हा ऐरणीवरती सातत्यानं येतोय. वर्तमानपत्र त्याच्यावरती हायलाईट खूप करताय किंवा नुसतं आपण करताय असं नाही आहे, पण हे एक अडचणीचा विषय हा निश्चितपणानं झालेला आहे आणि कोर्टाच्या आणि ज्या समाजसेवी किंवा जे प्राणीमित्र संस्था आहेत या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला या श्वानांचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण करणं अवघड झालेलं आहे. तर त्यासाठी म्हणून एक सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला की सफिशियंट नंबर ऑफ डॉग शेल्टर्स हे देशामध्ये उपलब्ध झाले पाहिजे, ज्या अन्वये त्या प्राण्यांवरती सुद्धा अन्याय होता कामा नये आणि त्याचबरोबर नागरिकांना तो त्याचा त्रास होता कामा नये. तर एक डॉग शेल्टर हे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा आमचा विचार आहे.